स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगर केडगाव भूषणनगर येथे अहमदनगर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साहेब यांची सभा आणि प्रचार रॅली काढण्यात आली। सभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ दे, देशाची निवडणूक आहे, आपल्याला काय करायचंय, आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो, विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो, लोकसभेची निवडणूक म्हणलो की आपण म्हणतो जाऊ दे, देशाची निवडणूक आहे। पण सगळ्यात महत्त्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची देशाची निवडणूक आहे। कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, देशातील लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणूक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे। आज देशामध्ये काय परिस्थिती, देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे। देश न्यायदेवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टाकडे पाहतो ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे। म्हणजे वरिष्ठ लेवलला सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो। म्हणजे न्यायदेवता राहिलेली नाही। केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरण करायचं, ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा, CBI सारख्या एजन्सीचा वापर करायचा। आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं। राज्यामध्ये आम्ही मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पाहिलं या ईडी आणि CBIची चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं। अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं, नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं, दोषारोपच सिद्ध होत नाही। हे सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त ह्या ईडी आणि CBI केंद्रीय एजन्सीचा वापर केला। आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं, त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला लावून बसला का तू झाला साधू संत। अरे ही कोणची पद्धत? केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात इतका ह्या एजन्सीचा वापर। लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीचे जे आपल्याला सर्वांना ज्यांना मतदान करायचं आहे असे सामान्य घरातले एक शिक्षकाचे चिरंजीव लोकनेते निलेशजी लंके साहेब महाविकास आघाडीचे अधिकृत ते उमेदवार आहेत आणि आज केडगाव उपनगरामध्ये त्यांच्या प्रचारार्थ ही सभा मोठ्या संख्येने केडगावकरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षातील सर्व नगरसेवक, आजी महापौर, आदरणीय दादा, आदरणीय बाबरसाहेब, गारुडकर सर, झोडगे नाना, उपस्थित केडगाव भागातले ज्यांचा एक मित्र म्हणून गर्व वाटतो असे अमोलजी येवले, त्याचप्रकारे संग्रामजी कोतकर, हर्षवर्धनजी कोतकर, विठ्ठल महाराज, त्याचप्रकारे विजयभाऊ पठारे, बबलूजी शिंदे, भाकरे नाना, पप्पूशेठ भाले, रावजी नांगरे, सर्वच शिवसैनिक, मला माफ करा आता जास्त वेळ आपल्याला याच्यामध्ये घालवायचा नाही, लक्ष्मणजी बोरकर, सर्वच तोफाच्या तोफा आहे तिथं, एकाचं पण नाव राहिलं आम्हालाच तोफेवर चढवतील, त्याच्यामुळे माफ करा मला। आणि बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः या ठिकाणी अमोल येवले तुम्हाला सल्यूट। एक सामान्य घरातला खऱ्या अर्थाने मुलगा सामाजिक राजकीय जीवनामध्ये स्वप्न काय बघितलेलं नव्हतं, परंतु एकदा आम्ही प्रवास करताना भैयाच मला मागं वळून म्हणले की अरे भैया कसा निवडून आला तुला माहिती आहे का? मी म्हणलं भैया नाही माहिती मला, पण एवढं माहिती आहे तो घाबरत नाही कोणाला। ते म्हटले सायकलच्या दुकानावर बसून, कुठल्या एखाद्या चौकाच्या चहा टपरीवर बसून, कुठं सामान्यातल्या सामान्य एखादा गोरगरीब असल तो एखाद्या कामाने त्रस्त, त्याला अडी अडचणीला त्याला विचारपूस करून जवळ घेऊन त्याचं मन जिंकून झालेला हा नगरसेवक आहे। माझं पाठबळ, माझी ताकद एकदम शेवटी लागली म्हणे त्याला, परंतु आधीच त्या ठिकाणी लोकांनी
मनामध्ये त्याचं स्थान निर्माण करून अशीच कहाणी संग्राम खोतकरची आहे, अशीच विजय पठारेची आहे, आमचे बाकीचे इतर नगरसेवक असतील, सर्वांनीच इथं खऱ्या अर्थाने केडगावकरांच्या नशिबी नेहमी संघर्ष आलाय. तो विकासासाठी असू, एखाद्या प्रासंगिक घटनेसाठी असू, दहशतीचा मुद्दा असू, इथं नेहमी हा संघर्ष करावा लागलाय. आणि आज तर आम्ही प्रचार फेरी ज्यावेळेस चालू केली, झेंडा चौकातून भूषण नगर असू तिकडून चालत चालत इथं आलो, एक सुद्धा चकचकीत डांबरीचा रस्ता नाही. यांनी पाठपुरावा केला शिवसेनेच्या नगरसेवकांनी असं नाही, अनेक वेळा पाठपुरावा केला.